नमस्कार, मी सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत। थंबनेलवरनं तुम्ही ओळखलाच असाल की हा कशाच्या संदर्भात व्हिडिओ आहे। ज्यावेळेस तुम्ही बाळाचं सॉलिड फूड स्टार्ट करता, बाळाचं वरचं अन्न स्टार्ट करता, त्यावेळेस तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असायला हव्या, अशा कोणत्या वस्तू असायला हव्या, ह्या वस्तू आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। माझं बाळ आता 3 वर्षाचं आहे। ज्यावेळेस मी माझ्या बाळाची सॉलिड जर्नी स्टार्ट केली त्यावेळेस मला ह्या गोष्टी काही माहित नव्हत्या। खूप नंतर मला माहित झालं, ज्यावेळेस बाळ 8-9 महिन्याचं झालं त्यावेळेस मला ह्या गोष्टी व्हिडिओज ब्लॉग्स बघून वगैरे त्याच्यातून मला ह्या समजल्या की ह्या आपण आपल्या बाळाबरोबर यूज करायला हव्या। अशाच गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ह्या वस्तू जर तुमच्याकडे असेल तर बाळाची ही जर्नी आहे ती खूप सुखकर जाते, बाळाचीच नाही तर आईची पण। अशा गोष्टी आज आपण बघणार आहोत। परंतु त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेबी केअर, बेबी ऍक्टिव्हिटीज, प्रेग्नन्सीच्या रिलेटेड मी भरपूर गोष्टी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते, त्याच्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया की वरचं अन्न ज्यावेळेस बाळ खायला सुरुवात करतं त्यावेळेस तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असायला हव्या। त्यातली पहिली वस्तू म्हणजे चमचा आणि वाटी। आता ही काही सांगण्यासारखी गोष्ट आहे की असं म्हणाल तुम्ही की चमचा आपल्या घरामध्ये असतोच, परंतु ज्यावेळेस तुम्ही बाळाचं वरचं अन्न स्टार्ट करता तर घरातली चमचा हा शक्यतो यूज करू नका। वाटी यूज केली तरी चालेल, परंतु चमचा हा यूज करू नका, कारण की जो चमचा आपण स्टीलचा वगैरे यूज करतो किंवा मग मसाल्याचा छोटा चमचा असेल तर तो यूज करतो, तर त्याच्याऐवजी अशा प्रकारचे बाजारामध्ये खूप छान चमचे आलेले आहे। अशा प्रकारचे चमचे घेऊन या। हे चमचे अशा प्रकारे डेव्हलप केलेले आहे की तेवढाच बाईट हा बाळाने खायला हवा। जितकं तुम्ही घास बाळाला भरवणार आहे एवढाच घास बाळाने खायला हवा, कारण की जितकं तुम्ही कमी बाळाला खायला घालाल तितकं बाळाचं पचन म्हणजे बाळाची जी लाळ आहे तितक्या कमी बाईटमध्ये ती मिक्स होते आणि बाळाचं पचन हे चांगलं होतं। बाळाला पोट दुखत नाही, बाळाचा गॅस होत नाही। किंवा मग जर जास्त प्रमाणात एखाद्या मोठ्या चमच्याने जर तुम्ही बाळाला भरवत असाल आणि जास्त प्रमाणात मोठा बाईट जर बाळाच्या तोंडामध्ये गेला आणि तो जर घशामध्ये अडकला तर नंतर खूप प्रॉब्लेम येतो, श्वसनाला सुद्धा त्रास होतो। हा जो चमचा आहे पुढे 6-7 महिने तुम्हाला यूज करायचा आहे, जोपर्यंत बाळाला दात येत नाही तोपर्यंत। त्याच्यामुळे अशा प्रकारचा चमचा नक्की यूज करा। आता दुसरी गोष्ट बघायची आहे ती म्हणजे मॅशर। आपण ज्यावेळेस बाळाचं वरचं अन्न स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला पेस्ट द्यायची असते आणि प्रत्येक म्हणजे फ्रूट असेल, डाळ खिचडी असेल, अशी प्रत्येक गोष्ट आपण आपल्या बाळाला मिक्सर मधून काढून देतो, मिक्सर मधून ग्राइंड करून देतो आणि मिक्सर मधून ज्यावेळेस ते ग्राइंड करतो त्यावेळेस ते खूप गुळगुळीत होतं आणि असं गुळगुळीत जर तुम्ही बाळाला घातलं तर बाळाची चव डेव्हलप होणार नाही। त्याच्यामुळे मिक्सर यूज न करता हे अशा प्रकारचं मॅशर येतं, बाउल येतं। या बाउलमध्ये जे काही बाळाचं तुम्ही फ्रूट असेल, बनाना असेल, केळी असेल, सफरचंद असेल किंवा मग डाळ खिचडी असेल, दूध चपाती असेल, तर ह्या गोष्टी चांगल्या मॅश होतात आणि ह्या अशा याच्यामध्ये पूर्ण असं गुळगुळीत नाही होत, असं रवाळ होतं आणि रवाळ झाल्यानंतर हे आपण बाळाला खायला देऊ शकतो। याने काय होतं, बाळाची चव डेव्हलप होते। मिक्सर यूज न करता अशा प्रकारचं मॅशर यूज करायचं आहे। आता तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बाळाला आपण जेवायला भरवतो त्यावेळेस जेवायला भरल्यानंतर आपण बाळाच्या इथं एखादा रुमाल वगैरे ठेवतो किंवा मग नॅपकिन वगैरे ठेवतो, तर असे नॅपकिन वगैरे यूज न करता अशा प्रकारचे नॅपकिन येतात, नेक नॅपकिन येतात। मी हे माझं बाळ ज्यावेळेस 7-8-9 महिन्याचं झाल्यानंतर मी माझ्या बाळाला हे यूज करायला घेतलं। 6 महिन्याचं असताना जर मला हे माहित झालं असतं तर तेव्हापासूनच मी यूज केलं असतं आणि जास्त मला कष्ट लागले नसते, कारण की हे जे नॅपकिन आहे ना ते खूप चांगलं यूज होतं, कारण की इथं जे आहे त्याच्यावरती म्हणजे हे प्लॅस्टिकचं आहे आणि खाली आहे ते थोडासा पॉकेट आहे। ज्यावेळेस तुम्ही बाळाला जेवायला भरताना त्यावेळेस बाळाच्या जर तोंडातून काही पडलं तर ते पॉकेटमध्ये पडतं, खाली जमिनीवर पडत नाही, आपल्याला साफ करायची गरज येत नाही। आणि पुढे ज्यावेळेस बाळ 12-13 महिन्याचं होतं त्यावेळेस बाळाला ज्यावेळेस त्याच्या हाताने खातं तर त्या पॉकेटमध्ये पडलेलं सुद्धा बाळ खातं, इतका छान याचा यूज होतो। हे पण अशा प्रकारचं नॅपकिन पण तुम्ही बाळाला यूज करू शकता। आता चौथी वस्तू कोणती असायला हवी, चौथी वस्तू म्हणजे अशा प्रकारची बॉटलला स्पून येतो, याला स्क्विझी सिलिकॉन फूड फीडर असं म्हणतात। ही वस्तू पण म्हणजे ही जी बॉटल आहे ही पण खूप यूज होते। जर तुम्ही कुठे प्रवासामध्ये वगैरे गेला तर बाळाला फूडची वगैरे प्युरी वगैरे केली किंवा मग एखादा पेज वगैरे केली तर प्रवासाला गेल्यानंतर हे खूप यूज होतं। यांनी म्हणजे स्पून न घेता छानपणे याला भरवता येतं आणि मग याला म्हणजे अशा छान प्रकारचं वरती झाकण पण आहे, झाकण लावल्यानंतर आपल्याला बॅगमध्ये ठेवता पण येतं। हे पण तुमच्याकडे असायला हवं। आता चौथी वस्तू तुमच्याकडे कोणती असायला हवी ती म्हणजे बुक। वेगळ्या प्रकारचे हे ऑल इन वनचे बुक आहे
किंवा मग अशा प्रकारचा रिंग गेम असेल, ऍक्टिव्हिटी गेम असेल की जास्त कलरफुल असतील असा गेम तुमच्याकडे हे असायलाच हवे ज्यावेळेस बाळाचं वरचं अन्न स्टार्ट होतं त्यावेळेस. 6-7 महिन्याचं असेल तर बाळ त्यावेळेस नाही घेतलं तरी चालेल, पण ज्यावेळेस बाळ हे 8 ते 9 महिन्याचं होतं त्यावेळेस बाळ एका जागी बसून खात नाही. आणि मग प्रत्येक आईची ही जर्नी स्टार्ट होते की बाळाला मोबाईल देऊन आपण जेवायला भरवतो किंवा मग टीव्ही लावून आपण बाळाला जेवायला भरवतो. त्याच्याऐवजी जितका वेळ तुम्ही मोबाईल देऊन बाळाला जेवायला भरवताना तितका वेळ तुम्ही बाळाला बुक देऊन किंवा हे अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी गेम देऊन तुम्ही बाळाला जेवायला भरू शकता. माझं बाळ आता 3 वर्षाचं आहे. आतापर्यंत माझं बाळ कधीच मोबाईल शिवाय म्हणजे मोबाईल घेऊन किंवा टीव्ही बघता बघता जेवण करत नाही. ते ऍक्टिव्हिटी करता करता किंवा मग आम्ही दोघं जर जेवायला बसलो तर आमच्यासारखं जेवण करणार किंवा मग एखादी ऍक्टिव्हिटी जर तिच्यापाशी दिली तर खेळता खेळता ती जेवण करत असते. बाळ जोपर्यंत 4 ते 5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत बाळ एका जागी बसून जेवण करत नाही. बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही सतत ऍक्टिव्हिटी म्हणजे सतत त्याला एक्सप्लोअर करायचे असतात, ऍक्टिव्हिटी एक्सप्लोअर करायचे असतात. एका ठिकाणी त्याचं स्थिर मन राहत नाही, वेगवेगळ्या गोष्टी त्याला हव्या असतात. आणि म्हणूनच आपण काय करतो 7-8 महिन्याचं बाळ झाल्यानंतर प्रत्येकाची ही स्टोरी असेल, तुम्ही बघाल की 8 महिन्याचं बाळ झालं की मोबाईल शिवाय माझं बाळ जेवण करत नाही. प्रत्येक आई हे सांगत असते, पण मी तुम्हाला सांगते माझं बाळ आता 3 वर्षाचं आहे. हे बुक यूज करून आणि ह्या रिंग वगैरे अशा रिंगच्या गेम असेल तर अशा 2-3 प्रकारचे गेम आहेत. याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. परंतु जास्तीत जास्त 12 ते 13 महिन्यापर्यंत माझ्या बाळाला हे बुक यूज झालेलं आहे ऑल इन वनचं किंवा कोणत्या पण प्रकारचं कार्टूनचं बुक जर तुम्ही आणलं तर ते बुक फोल्ड करता करता बाळ जेवण करतं. त्याच्यामुळं बाळाच्या वेळेस तुम्ही सॉलिड जर्नी स्टार्ट करतात 8-9 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ह्या वस्तू पण तुमच्याकडे असायला हव्या. भले तुम्ही पहिल्या 3 वस्तू ज्या मी सांगितलेल्या आहेत, पहिल्या 4 वस्तू ज्या सांगितल्या आहेत त्या यूज केल्या नाही तरी चालेल, पण ह्या वस्तू नक्की यूज करू. म्हणजे हे बुक वगैरे किंवा ह्या रिंग वगैरे नक्की यूज करून आपल्या बाळाला जेवण भरवा. 5वी वस्तू आपण बघणार आहोत की जी तुमच्याकडे असायला हवी ती म्हणजे खुर्ची. फूड सिटिंग ची खुर्ची आता लहान मुलांसाठी येते अशा प्रकारची. अशा प्रकारची खुर्ची जरी तुम्ही बाळाला आणली ज्यावेळेस बाळ 8-9 महिन्याचं होतं त्यावेळेस तरी पण चालेल. मी शक्यतो ही खुर्ची काही यूज केली नाही. मी माझ्या बाळासाठी ऑकर यूज केलेलं, म्हणजे अशा प्रकारचं ऑकर की ज्याच्यामध्ये मी त्याला जर काही खायला दिलं तर तिला खाता येईल अशा प्रकारचं ऑकर मी यूज केलेलं. तर याचा मला म्हणजे त्रास काय झाला तर मला असं वाटलं की मी अशा प्रकारची खुर्ची यूज करायला हवी होती, कारण की मी ऑकर तशा प्रकारचं आणल्यामुळे मी खुर्ची काही तिच्यासाठी ती तशी घेतली नव्हती. ती काय करायचं ऑकरवरती दिल्यानंतर सगळे काही मग लाह्या वगैरे दिल्या किंवा एखादा फ्रूट दिलं ती त्याच्यामध्ये बसून खायची, त्याच्यावरती घेऊन खायची आणि सगळीकडे गरका मारायची आणि खेळत खेळत म्हणजे रमत रमत जेवण करायची. पण अशा प्रकारे तिची सवय अशी झाली की आता तिला म्हणजे तिची ती सवय लागली की खेळत खेळतच जेवण करायचं. म्हणजे एका जागी बसून ज्यावेळेस म्हणजे मम्मी पप्पा ज्यावेळेस म्हणजे आम्ही दोघं ज्यावेळेस शांत बसून जेवण करतो त्यावेळेस ती शांत बसून जेवण करते. पण लहान मुलांना काय सारखं सारखं भूक लागत असते, मग आपण त्याला काय पेज वगैरे केली आणि खायला घातली तर ती खेळता खेळता जेवण करते, कारण की मी तिला तिच्यासाठी ते ऑकर 7-8 महिन्याचं असताना यूज केलं, त्याच्यामुळे तिला ती सवय लागली. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाळ ज्यावेळेस आपलं 3 ते 4 वर्षाचं होईल आणि त्यांनी छान बसून जेवण करावं तर त्याच्यासाठी तुम्ही ही अशा प्रकारची खुर्ची यूज करू शकता. ही पण खूप युजफुल आहे. एका जागी एका ठिकाणी बसून बाळ खातं आणि मेन म्हणजे बाळ हे त्याचं जेवण आहे ते एन्जॉय करतं. जे काही खाली सांडतं वगैरे ते सांडलेलं असेल तरी ते खातं. आणि जर आपण फरची बसून जर बाळाला जेवायला दिलं तर खाली जर सांडलं तर ते पूर्ण ते खराब करतं, फरची पण खराब करतं, फरची पण खाली चांगली नसते. त्याच्यामुळे असं जर तुमचं बजेट असेल तर अशा प्रकारची खुर्ची पण तुम्ही यूज करू शकता. तर अशा होत्या सगळ्या 5 ते 6 गोष्टी जे तुमच्या बाळाचं सॉलिड फूड जर स्टार्ट झालेलं असेल तर ह्या 5 ते 6 गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्या. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.